दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। उद्या पनवेल काही अंशात सुरू होत आहे, ह्याची खबरदारी घेण्यासाठी पनवेलचे कार्यसम्राट आमदार यांनी दिलेली दिशा न्यूजला प्रतिक्रिया। पनवेल तालुक्यामध्ये आणि विशेषतः पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस या ठिकाणी आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये पण आढळून येते आणि त्यामुळे साहजिकच एक म्हणून या सगळ्या एरियाला शासनाने सध्या वर्गवारीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने रेड झोनमध्ये असल्यामुळे साहजिकच आहे एका अर्थानं काहीसं चिंतेचं वातावरण आहे। आपण पाहतोय की उरणसारख्या ठिकाणी एका दिवसाला जर 20-21 पेशंट सापडतात तर हा धोका कायम आहे आणि त्यामुळे हा धोका खरं तर कोरोनाचा रोग आहे की ज्याच्यामध्ये मृत्यूचा दर फार नाही, पेशंट ज्याला झाला त्याला लगेच मृत्युमुखी पडतो असं नाही, पण तो पसरण्याचा रोग मात्र पसरण्याचा धोका मात्र तितकाच आहे। त्यामुळे पसरण्याचा धोका जर टाळायचा तर त्याच्यासाठी लॉकडाऊनचं पालन करणं म्हणजे संसर्ग टाळणं हे त्याच्या दृष्टीने आवश्यक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे की वेळीच लॉकडाऊन पहिले तर लागू केला आणि आपल्याला आठवत असेल की 14 एप्रिलच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं की 20 तारखेपासून टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उघडू आणि मग त्याचे 3 झोन जे रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन असे केले आणि मग त्याप्रमाणे काही काही क्षेत्रामध्ये जिथे शक्य आहे तिथं लॉकडाऊन ओपन करायला सुरुवात केली। अर्थातच लॉकडाऊन मात्र 3 फेजमध्ये वाढवावं लागला कारण लोक संसर्गाच्या बाबतीमध्ये मात्र पूर्णपणानं काटेकोरपणानं ते पाळायला तयार नाही। त्याची वेगवेगळ्या पद्धतीची कारणंही असू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं की या अनुषंगानं पनवेलमध्ये आता जवळ व्यापारी दुकानं सुरू होत आहे, ही सुरू होत असताना आता याच्या माध्यमातून लोकांना जीवनावश्यक वस्तू तर मिळतच होत्या। पनवेल ही तर मुळात आधीपासून मोठी बाजारपेठ राहिली। आपण पाहतो की एपीएमसी मार्केट इथलं जे आहे एपीएमसी मार्केट इथलं चालू आहे। आपण पाहतो की धान्याच्या बाबतीमध्ये होलसेल जे धान्य आहे हे पनवेल परिसरातून अन्य तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जातं आणि त्यामुळे असं पाहिलं तर जीवनावश्यक वस्तूंसाठी पनवेलचं मार्केट चालूच होतं। आता अन्य जी दुकानं आहेत की ज्या खऱ्या अर्थानं ठीक आहे पहिला महिना 1.5 महिन्यामध्ये नसतील लागल्या पण त्या सेवा आता पुढे लागत आहेत आणि त्यामुळे त्या वस्तूंना परवानगी मिळते। एकीकडे आपण पाहिलं की सुरुवातीपासूनच पावसाळा यायच्या आधी जी कामं करणं आवश्यक आहे अशी बांधकाम क्षेत्रातली कामं त्यांना परवानगी दिलेल्या होत्या आणि आता उद्यापासून या सगळ्या व्यापाऱ्यांना दुकानं उघडायला देखील परवानगी मिळते। मला वाटतं की याचा एक चांगला इम्पॅक्ट या निमित्तानं निश्चितपणानं होईल, सकारात्मक मानसिकता बदलण्यामध्ये याचा निश्चितपणानं परिणाम होईल। टप्प्याटप्प्याने ही दुकानं सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे, पण असं होणं नाही की बाबा टप्प्याटप्प्याने दुकानं सुरू झाल्यानंतर गर्दी अचानक वाढेल जनतेची किंवा लोकांची। आपण पाहिलंय महाराष्ट्रात देशामध्ये सगळीकडे की बऱ्याच काळामध्ये लोकांची दारूची दुकानं उघडी करा अशी मागणी झाली होती आणि ज्या ज्या ठिकाणी दारूची दुकानं अशी उघडली प्रचंड रांगा सगळीकडे वाढल्या। पनवेलपासून बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं की भाजी मार्केट हा असा एक क्षेत्र आहे की त्या भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंग याचं आपल्याला अपेक्षित असलेलं पालन त्या ठिकाणी होत नाही आणि मग जीवनावश्यक वस्तूंच्या ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीची गर्दी होतच राहिली आहे। खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये हा रोग नव्यानं आला आणि त्यामुळे आजवर जे आपल्याला पाळावं लागलं नाही ते सोशल डिस्टन्सिंग म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग म्हणू आपण। हे फिजिकल डिस्टन्सिंग लोकांच्यापासून अंतरावरती राहणं, एकमेकांचा संसर्ग एकमेकांना न होऊ देणं या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच आपण हे सगळं पाळायला लागलो आणि त्याची सवय आपल्याला नाही आणि त्यामुळे या सगळ्याचं पालन करण्यासाठी लॉकडाऊनच्या 3ऱ्या फेजमध्ये आता आपण आहोत आणि आता पुढच्या रविवारपर्यंत आहे। अपेक्षा अशी आहे की अगदी कंटेनमेंट झोन्स असे जे आहेत ते वगळता ही बंधनं जी आहेत ती आजपर्यंत जितकी स्ट्रिक्ट होती तशी नसावी, पण काही प्रमाणामध्ये ती राहू शकतात। तर मग जी दुकानं आजवर बंद राहिलेली आहेत ती उद्या उघडल्यानंतर लोक येतील, पण असं सांगितलंच जातं की तुम्हाला
संचारबंदीचा कायदा लागूच आहे. त्यामुळे विनाकारण म्हणजे आपण गरज कोणी रस्त्यावरती जाऊ नये अशा पद्धतीचं सांगण्यात आले. आणि मला असं वाटतं की त्याचं पालन जर नाही झालं तर त्याचा परिणाम पुन्हा ती दुकानं बंद करण्यावरतीच होऊ शकेल. त्यामुळे उद्या पासून जी दुकानं सुरू होत आहेत त्या दुकानदारांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी व्यवसायाकडे लक्ष द्यावंच, पण त्या व्यवसायामध्ये या रोगाचा फैलाव होणार नाही आणि त्यांनासुद्धा त्याचा उपसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. हे सर्व करत असताना जसं नवी मुंबई महापालिकेने FMC मार्केट सुरू केलं होतं आणि पुन्हा बंद केलं वाढत्या प्रादुर्भावामुळे. असं काही पनवेलमध्ये जर समजा आपण सुरू करत असतो मोठ्या प्रमाणात बाजारपेठ, असं काही जर झालं तर आपण काही पुढे पण नाही. साहजिकच मी म्हणालो जसं आपल्याला की जर अशा पद्धतीने लक्षात आलं की याच्यामध्ये लोक नियमाचं कायद्याचं पालन करत नाही आहेत आणि पोलिसांच्या सगळ्याच शेवटी संख्येला आणि त्या संख्येच्या नियंत्रण क्षमतेला मर्यादा आहे आणि त्यामुळे तसं झालं तर मग पुन्हा एकदा बाजार पूर्णपणानं बंद करावा लागेल आणि तशी वेळ पनवेलकर येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करूया. ह्या सर्व काळामध्ये बरेच लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि बरेच असे गरीब लोक आहेत जे मजूर आहेत. तर ह्याच्यासाठी आपण म्हणजे जर पनवेलचे कार्यसम्राट आमदार म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात किंवा लोकांना मदत पोचवतो, आपण कशा प्रकारे कशी मदत पोचवतो? नाही, पनवेल आणि संपूर्ण ठिकाणी आपण पाहतो की अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या परीनं हे अशा पद्धतीचे जे मजूर आहेत, जे स्थलांतरित आहेत, आपण म्हणूया की वेगळ्या कामाच्या निमित्तानं इथं आले, स्थायिक झाले असे आहेत. काही लोक इथे राहते, हातावरचं पोट आहे अशी मंडळी आहेत. अशा मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न हा गेल्या कालावधीमध्ये निर्माण झालाच. पण अशाच पद्धतीनं ज्यांचं हातावरती पोट आहे आणि एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर तुमचा रोजगार तो नसेल तर मग अशा वेळेला कशा पद्धतीनं त्यांनी सर्वाइव्ह करावं असा प्रश्न सगळ्यांच्याच पुढं होता. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केला आहे. मला आभार व्यक्त करायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाचं की ज्यांनी सातत्यानं या दृष्टिकोनातून पाठपुरावा करून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं आणि त्या माध्यमातून आमचे सगळे कार्यकर्ते घरी राहून सगळ्या नियमांचं पालन करून पण लोकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करत आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं तालुक्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळे असे मजूर, नंतरच्या कालावधीमध्ये सगळे तालुक्यामधले आदिवासी, या बरोबरीनं मग आता रेशन कार्डवरती ज्यांना धान्यच मिळत नाही असे जी लोक आहेत, कारण त्यांचं रेशन कार्ड इथलं नाही म्हणून अशा लोकांना मदत करण्याचं काम आमचं अव्याहतपणानं चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आत्तापर्यंत साधारणतः 25,000च्या घरामध्ये लोकांना आम्ही त्यांना धान्य पोचवलेलं आहे. मोदी भोजन नावानं कम्युनिटी किचन सुरू केलं आहे. खारघरसारख्या ठिकाणी तर वेगवेगळ्या सोसायट्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो आहे. चांगल्या दर्जाचं भोजन आम्ही तिथे एक वेळचं तिथल्या लोकांना देतो आहे. पण अशाच पद्धतीनं आम्ही खारघरमध्ये 2 ठिकाणी, कळंबोलीमध्ये 1 ठिकाणी, कामोठ्यामध्ये 1 ठिकाणी, पनवेलमध्ये 1 ठिकाणी असं मोदी भोजन हे एकाच वेळेला 5 ठिकाणी आम्ही सुरू ठेवलं आणि त्या माध्यमातून म्हणजे 60,000च्या वरती आता तो आकडा गेला. एवढ्या लोकांपर्यंत आम्ही ते भोजन बनवलेलं पोचू शकलो. म्हणजे कोरडं धान्य आणि त्याचबरोबरनं बनवलेलं भोजन या सगळ्या बाबतीत गेलो. पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या समस्यामध्ये मदत करतात. रक्तदानाचा विषय असू द्या किंवा सोसायट्यांमध्ये भाजी विक्रीच्यासाठीचे स्टॉल टाकणं असू द्या, हे सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अग्रेसर राहून काम करत आहेत. एक समाधान आहे. हे किती आकडा होता, किती जणांनी दिलं, कोणी सर्टिफिकेट दिलं का, हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्या मनाला समाधान मिळणं की आपण या वेळेला अडलेल्या माणसाच्या कामाला येऊ शकलो, हे समाधान मिळवण्यामध्ये निश्चितपणानं मला वाटतं की यश म्हणू नये आपण याला, आम्हाला समाधान आहे की आम्ही लोकांच्या कामी येऊ शकलो आहे. आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांनी नाना पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केलं आहे. मला विशेष उल्लेख करायचा आहे की पनवेल परिसरातले सगळे गुरुद्वारा आणि विशेषत्वानं कळंबोली असेल, कामोठा असेल, खारघर असेल, या गुरुद्वारांनी
आणि सगळ्याचा कळस चढवला पनवेल गुरुद्वारा. सगळ्या लोकांची मदत आहे तिथं शीख समाजाची, पण शीख समाजाने प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना खाऊ द्यायचं काम केलेलं आहे, जीवावरती उदार होऊन. कारण ज्यावेळेला पास मिळत नव्हतं त्यावेळेला कधी कधी पोलिसांचा रट्टा खाल्ला असेल, पण जीवावरती उदार होऊन या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं समाजाची सेवा केलेली आहे, हॅट्स ऑफ टू देम. मला त्यांच्या सेवेच्या विषयी अभिमान आहे की पनवेलच्या लोकांनी अशा पद्धतीने सेवा दिली आणि आपण पाहतो की सर्वत्र अशा पद्धतीचं काम उभं आहे. वैद्यकीय सेवा ज्या आता पनवेलमध्ये किंवा या वैद्यकीय सेवेत जे डॉक्टर्स, नर्स किंवा आपल्याकडची लोक जे काम करतात किंवा त्यांच्या वैद्यकीय सुविधांबाबतीत काही त्या संदर्भात काही केलेलं आहे. पनवेल आणि सगळ्या परिसरामध्ये आता आपण पाहतोय की सगळी इथल्या परिसरातली डॉक्टर मंडळी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना सेवा द्यायचा प्रयत्न करणार. काही अंशी सुरुवातीच्या काळामध्ये असा प्रकार झाला आहे की डॉक्टर लोकांनी दवाखानेच उघडले नाही. मला आनंद आहे की या परिसरामधले असे अनेक हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत की आयुक्तांनी त्यांना आव्हान केलं. सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 हॉस्पिटल्समध्ये तिथेच करोनाचे पेशंट सापडल्यामुळे तिथे काही अंशी तिथे कामामध्ये व्यत्यय आला, पण आता त्याच्यानंतर ही हॉस्पिटल्स पुन्हा सुरू झालेली आहेत. करोनाचं आत्ताचं स्वरूप जर आपण पाहिलं तर करोना हा आता पूर्णपणानं जाईपर्यंत आपण थांबू शकत नाही. त्यामुळे या अनुषंगानं आता निश्चितपणाने या सगळ्या डॉक्टरांनी आपल्या सेवा द्यायची आवश्यकता आहे. महापालिकेनं तसं त्यांना आव्हान केलेलं आहे. आमचे डॉक्टर अरुण भगत हे उद्यापासून कामोठ्याच्या UPSCमध्ये तिथं सेवा देणार आहेत आणि मला खात्री आहे की अशाच पद्धतीने अन्य सगळे डॉक्टर्स देखील आपापल्या सेवा देण्यामध्ये कुठेही मागे राहणार नाही. जसं मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मजुरांना किंवा जे गरीब लोकांना आपण मदत करतो, तसं ह्याच काळात कलावंतांचा जो आर्थिक कणा मोडलेला आहे, म्हणजे मार्च, एप्रिल, मे कलावंत जे लोक कलावंत असतील, ऑर्केस्ट्रावाले असतील, ह्या कलावंतांचं उपजीविकाच हे 3 महिने असतात आणि पुढचे 4 महिने त्याच्यावरती कारण ते पुढे कंटिन्यू शो करतात. मला आज तुमच्या मार्फत काही कलावंतांना आपल्या पनवेलच्या मदत झालेली आहे, तर कशी मदत केली आणि आपण अजून मदत करणार आहोत कलावंत? मला वाटतं की अशा पद्धतीनं कोणाला काय मदत केली ह्याचा उल्लेख करणं योग्य नाही, पण निश्चित कलावंत असू द्यात किंवा अशी सारी मंडळी आहेत की ज्यांच्या उत्पन्नाचा खरा कालावधी हा सीझन होता आणि तो सीझन त्यांच्याकडून गेला आहे. मला वाटतं की त्या सगळ्यांनाच आता किंवा आपल्यापैकी प्रत्येकालाच आपापल्या आता आयुष्यामधला एका कठीण काळ हा आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या करिअरला पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करणं या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच एकमेकांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्यानंच या दृष्टिकोनातून आम्हाला पाहायला मिळालं की अशा पद्धतीनं समाजामध्ये ज्यांना ज्यांना काही वेगवेगळ्या पद्धतीनं आयुष्याच्या एका टप्प्यावरती मदतीची आवश्यकता लागली त्या वेळेला त्यांनी ती केली आणि ते करत असताना कुठेही त्याच्यामध्ये उपकाराचा भाव त्यांनी मनामध्ये ठेवला नाही आणि मला वाटतं की आम्हीसुद्धा तो वारसा पुढे चालवणं आवश्यक आहे. तुमचं कलावंतावर जे प्रेम आहे हे आम्हाला वारंवार दिसून आलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, खुद्द तुम्ही ॲज अ आमदार म्हणून पनवेलचे, ह्या काळामध्ये आता सर्व जे उद्यापासून काही अंशतः पनवेल सुरू होणार आहे, तर जनतेसाठी तुम्ही काय आवाहन कराल की हे सर्व सुरू असताना सुरळीत कसे नियम पाळावे वगैरे? मी सर्वसामान्य आमच्या सर्व नागरिक बांधवांना आवाहन करेन की आज मुंबईमधली जर आपली स्थिती पाहिली तर करोना रोगापासून आपली लवकर मुक्तता होईल असं दिसत नाही. दुर्दैवानं अत्यावश्यक सेवेच्या संदर्भामध्ये आम्ही जे आवाहन केलेलं होतं त्याचं कुठेतरी मिसइंटरप्रिटेशन केलं गेलं की अत्यावश्यकल्या सेवेच्या लोकांना पनवेलमध्ये यायला विरोध आहे. नाही, आमचा तसा विरोध नव्हता. आम्हाला त्या सगळ्यांच्या विषयी आदर आहे आणि ज्यावेळेला करोनाच्या रोगाची ही तीव्रता ही जाणवण्याइतपत कमी होईल त्यावेळेला अशा लोकांचा विशेष सत्कार, सन्मान देखील आम्ही केला पाहिजे की त्यांच्या परिवारानं यासाठी सुद्धा एका अर्थानं समर्पित वृत्ती दाखवलेली आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत अत्यावश्यक सेवेतले एकनं एक माणूस हा रिस्कच्या बाहेर जात नाही तोपर्यंत करोनाची रिस्क कमी होत नाही. आणि मग करोनाची रिस्क जर आमची डोक्यावरती राहिली तर आम्हाला या करोनाच्या सोबत जगायचं आहे. तर ते जगत असताना आम्ही याचं संक्रमण स्वतःला सहजपणानं कसं होऊ देणार नाही या दृष्टिकोनातून काम करण्याची, त्याचा विचार करण्याची, त्याच्यावर कृती करण्याची आवश्यकता आहे.
म्हणून मग हे लॉकडाऊन उठेल, पण आपण जे शासन आपल्याला अपेक्षित धरते सहकार्य नियमाचं पालन करून, आज सांगितलं घरात बसा तर घरात बसलो, उद्या सांगितलं घराच्या बाहेर पडा, पण सावधगिरी बाळगून आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ देणार नाही याची काळजी घ्या. तर मला वाटतं की या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनीच येणाऱ्या कालावधीमध्ये पालन केलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर, शारीरिक अंतर हे ठेवून आपण जर राहिलो तर एकमेकांचा संसर्ग होणार नाही. मास्क आहे, हा मास्क आपला मला वाटतं की येणाऱ्या 6 महिने किमान हा आपल्या स्थायी भाव राहणार आहे. त्यामुळे विशालजी हा मास्क आपल्याला कायमच आपल्याला परिधान करत राहिलं पाहिजे. घरातल्या मंडळी जी आपल्या सोबत राहतात, वावरतात, घरात आपण गेलो की मग ठीक आहे हा मास्क आपण काढू शकतो, पण एरवी घराबाहेर पडलं तर मास्क लावणं आणि घरात परतल्यानंतर तो मास्क काढणं या गोष्टीची सवय आता आपल्याला लावून घ्यावी लागेल. बस असो, ट्रेन असो किंवा कुठल्याही सार्वजनिक जागा असो, या सार्वजनिक जागी आपण संसर्ग टाळून देखील आपण वावरू शकतो. आपल्या कामाच्या जागी संसर्ग टाळून देखील आपण आपलं काम पूर्ण करू शकतो. आणि आता जे 2 महिने जवळपास आपण कामाचे, मेहनतीचे, परिश्रमाचे आपण ज्या संस्थेसाठी काम करतो त्या संस्थेचे हे काम करू शकलेलं नाही, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला कामाच्या बाबतीमध्ये आता ओव्हरटाईम देखील करावा लागेल. कशा पद्धतीनं करावा, शिफ्ट ड्युट्यांमध्ये कामं करावं का, या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना येतील याच्या पुढे. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी इथे ज्यावेळेला बॉम्ब पडला, आपण म्हणतो की राखीतून जपान उभा राहिला, तशाच पद्धतीनं या करोनाच्या रोगानं, या महामारीनं आमची अर्थव्यवस्था काही बऱ्याच अंशी बाधित झालेली आहे. या अर्थव्यवस्थेतून जर आम्हाला उभं राहायचं आहे तर मी काय करू, मला कोणी हाक मारली तरच मी जाईन याचा विचार न करता आपापल्या ठिकाणी आणि आपापल्या परीनं जास्तीत जास्त मेहनत करत स्वतःला, स्वतःच्या परिवाराला आणि आपल्या या देशाला उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायची आवश्यकता. थँक्यू.